हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज आपण एक स्पेशल पावसाळी स्नॅक्सची रेसिपी बघणार आहोत। तर त्या स्नॅक्सचं नाव आहे गव्हाच्या पिठाची आणि बटाट्याची कचोरी। फ्रेंड्स, आता कचोरी म्हणल्यावर काय होतं की आहे ना, कणिक भिजवा, त्यानंतर मग परत आहे ना स्टफिंग बनवा, या दोन्ही गोष्टींना आहे ना वेगळा वेळ जातो आणि खूप वेळ जातो। तर आपण हे दोन्ही न करता झटपट होणारी कचोरी ही या स्पेशल रेसिपी बघणार आहोत। गहू आणि बटाट्याच्या कचोरीसाठी ना आपण एक कढई घेतलेली आहे। त्यात ना 1 बाउल आपण पाणी टाकून घेऊया। आलं आणि लसणाची पेस्ट जवळजवळ 1 ते 1.5 चमचा घेतली तरी चालेल। 1 चमचा चिली फ्लेक्स, 2 छोट्या बारीक चिरलेल्या मिरच्या, हिरव्या मिरच्या, पाव चमचा हिंग, 1 चमचा जिरे, 1 चमचा लाल मिरची पावडर, तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकली कमी जास्त तरी चालेल, 1 चमचा तेल, आता चवीप्रमाणे मीठ, कारण ह्याच्यात आता कणिक पण आहे आणि बटाटे पण आपण टाकणार, त्या अंदाजाने आपण मीठ टाकून घेतोय। आता आपण हे पाणी जे आहे ते मिक्स करून आहे ना थोडंसं गरम करून घेऊया। आता पाणी थोडंसं गरम झालंय, त्यात आता आपण 2 चमचे बारीक रवा टाकून घेऊया। आता बरोबर आपण 1 बाउल पाणी घेतलं होतं, त्याच बाउलने आपण 1 बाउल गव्हाचं पीठ घेणार आहोत आणि अगदी थोडं थोडं टाकून हलवणार आहोत, म्हणजे काय होतं ना की गुठळ्या होत नाही। आता आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घेतलंय, त्याचा गोळा करून घेतलाय। त्याच्यावर आपण आता झाकण ठेवू आणि गॅस बंद करायचा आहे आणि झाकण पण बरोबर फक्त 5 मिनिटं ठेवायचं आहे आणि त्यानंतर झाकण काढून ते मिश्रण गार करून घ्यायचंय। आपण कढईतलं मिश्रण सगळं गार करून घेतलेलं आहे। आता काय करायचंय की 2 मीडियम मी बटाटे घेतले, ते उकडून छानपैकी ना बारीक किसून घेतले, ते आपण ह्याच्यात टाकून घेऊयात। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सगळं ना आपण छानपैकी मिक्स करून त्याचा एक छान गोळा तयार करून घेऊया। पीठ आपण छानपैकी मळून घेतलेलं आहे। आता आपण ना कचोरी करायला घेऊयात, त्याचे गोळे करून घेऊयात। त्यासाठी काय करायचंय, थोडंसं मी ना हातावर तेल घेतलंय आणि काय करायचंय, दोन्ही हाताला असं ग्रीज करून घेऊ, म्हणजे काय होणार की कचोरी करताना अजिबात चिकटणार नाही। आता आपण काय करायचंय की हे जे गोळा आहे, तर आपण ना लिंबा एवढा असं छानपैकी गोळा घेतलेला आहे करून, आणि काय करायचंय की आपण असं चपटं टिक्की असते ना, ज्या वेळेला आपण आहे ना आलू टिक्की वगैरे करतो, तर त्या पद्धतीने आपण आहे ना अशी करून घ्यायची, म्हणजे फारही जाड नाही आणि फारही पातळ नाही। अशा पद्धतीने आपण बाकी सगळं पिठाचं आहे ना करून घेऊया। आता कचोरी तळण्यासाठी ना आपण एका कढईत तेल घेतलेलं आहे, ते मस्तपैकी तापलंय। आता आपण एक एक कचोरी टाकून घेऊया त्याच्यात। आपण लो टू मीडियम असेच आहे ना फ्लेम ठेवायची, फारही मोठी करायची नाहीये, नाहीतर काय होतं की कच्चे राहतात। आता 2 मिनिटं झालेली आहेत। आपण या ज्या कचोरी आहेत त्या सगळ्या छानपैकी आता उलटून घेऊया। आता 2 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकताय की किती छान आपल्या ना कचोरी फुगलेल्या आहेत, मस्त फुलल्या आहेत। आता परत आपण उलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडनी पण छानपैकी खमंग खरपूस असं तळून घेऊया। आता 2 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय कलर किती सुंदर आलेला आहे आणि छानपैकी अशी टम्म फुगलेली कचोरी मस्त तळून पण छान झालेली आहे, अगदी खमंग तळली आहे। अशा पद्धतीने आपण बाकी सगळ्या कचोरी छानपैकी तळून घेऊया। मी ना तुम्हाला एक कचोरी कट करून दाखवते, थोडीशी अशी तोडून दाखवते। इतकी मस्त खुसखुशीत झाली आणि बघू शकताय तुम्ही आतून अशी छान पोकळ झाली मस्त फुगल्यामुळे। तर फ्रेंड्स, मस्त असं पावसाळा स्पेशल इव्हिनिंग स्नॅक्स गहू आणि बटाट्याची कचोरी तयार आहे। छानपैकी एकदम खुसखुशीत आणि खमंग झालेली आहे आणि ती आपण सर्व केलेली आहे टोमॅटो केचप बरोबर। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची कचोरीची रेसिपी? आहे ना झटपट होणारी, आणि महत्त्वाचं म्हणजे घरातले जे साधे आपले इन्ग्रेडियंट्स असतात तेच यूज करून आपण करणार आहोत। एकदा बटाटे उकडलेले असतील तर नक्कीच हे झटपट होतात। सो तुम्ही पण या पावसाळ्यात नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हो, बेल आयकन नक्की प्रेस करा अशा वेगवेगळ्या रेसिपीजसाठी. थँक्यू.